बिना आपके आजा आपके आजा चला होती क्या बात है दादा वाढवा मला इथं रिलीफ भेटली पाहिजे चेक चेक हॅलो गरीबी जरी संसारात होती रमाची तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावत होती आणि हे दुसरं नवीनच गाणं आपल्या समोर सादर करतो कारण मी जे गेल्या वर्षी गायलं त्याला रिपीट करणार नाही कारण रमाईचं पत्र फरमाईश आली होती पण गेल्या वर्षी आपण गायलं परत गाऊन तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आहे की नाही गायलं गेल्या वर्षी मी दुसऱ्यांदा आलो तू आता परत दुसऱ्या वर्षी येशील मी असणार नाही सुंदरसा विषय आहे बाबासाहेब बॅरिस्टर झालेले आहेत परंतु स्थिती मात्र बिकटच आहे कारण बाबासाहेबांनी शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी केलेला नाही सध्याचे जे शिकलेले लोक करत आहे कारण ते आरक्षणाचे फायदा घेणारे आहेत शिक्षणाच्या माध्यमातून पण बाबासाहेबांनी कधी कुणाचा फायदा घेतला नाही बाबासाहेबाचा फायदा मात्र सगळ्यांनी घेतला बाबासाहेबांना जे कोटेशन आग्र्याला म्हटलं होतं की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया का म्हटलं होतं यासाठी बाबासाहेबांची इच्छा होती की माझ्या समाजामध्ये 10 डॉक्टर 20 इंजिनियर 50 बॅरिस्टर असतील तर माझ्या समाजाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कुणाची ताकद होणार नाही हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं परंतु या शिकलेल्या लोकांनी थोडीच मिळवलं आजही ते काय करतात क्लास 1 ऑफिसर क्लास 2 ऑफिसर मोठ्या हुद्द्याची नोकरी मुख्याच्या जागेवर जाऊन बसलात
परंतु त्यांना का म्हटलं बाबासाहेबाच्या जयंतीचा चंदा नाही, सध्या पगारच व्हायचा आहे म्हणे. इथपासून त्यांची सुरुवात आहे. तिकडे जायचं नाही, आपल्या गाण्याचा विषय दुसरा आहे. बॅरिस्टर झाले साहेब आणि रमेश सार्वजनिक नळावर पाणी भरायला जाते. तेव्हा ज्यांची नवरे मिलात काम करतात, गिरणीत काम करतात, त्यांना चांगला पगार होता, त्या बायाची गळी सगळी सोन्यानं भरली होती. रमाईच्या गळ्यात मात्र सोन्याचा फुटका मणी नव्हता. पण त्या नळावरती बाया परस्परात आपसात चर्चा करायच्या. बघ ना, आमचा नवरा गाणीत गिरणीत काम करतो तरी आमच्या गळ्यावर सोनं आहे, आणि हिचा नवरा तर बॅरिस्टर आहे, हिच्या गळ्यात फुटका मणी सुद्धा नाही. आता रमायला न ऐकू येत, कधी काय अडाणी नव्हती, बहिरी नव्हती. रमाई त्यांना धीर गंभीरपणे आणि शांतपणे उत्तर देते, महिलांनो, तुमच्याकडे आहे सोनं, खुशाल उपभोग घ्या ना, मला कशाला दिवसताय? अगं तुम्ही स्वतःसाठी जगताय, माझा धनी सर्वांसाठी जगतोय. म्हणून रमाई असं बोलायची. परंतु बायाचं टोचणे मारणं दिवसनं काही थांबत नव्हतं. म्हणून रमाई काय उत्तर देते ऐका, साध्या आणि सोप्या सरळ भाषेत. आणि ही जुनी गायिका कार्तिक दादा, रंजना शिंदे, पाहिलं असेल तुम्ही. सुशील दादा, रंजना शिंदे खूप जुनी गायिका, प्रल्हाद शिंदेच्या आधीची, तिची तर्ज आहे. त्यावर लिहिलेली रमाई आपल्या समोर सादर करतो. प्रत्येक महिला स्वप्नांचे मनोरे बांधत होती, रमाई मात्र फाटका संसार सांधत होती. प्रत्येक महिला नवऱ्याचा पगार झाला की स्वप्नांचे मनोरे बांधत होती. या येळेला आम्ही 1 ग्राम घेतलं, दुसऱ्या येळेला 2 ग्राम घेऊ सोनं, असे स्वप्नांचे मनोरे बांधत होती. ए दादा, प्रत्येक महिला स्वप्नांचे मनोरे बांधत होती, रमाई मात्र फाटका संसार सांधत होती. तृष्णेने ग्रासलेल्या महिलांना मनोज राजा माय रमाई फक्त इतकेच सांगत होती, काय? नसू द्या ग सोन्याचा फुटका मनी, काय बोलते रमाई? नसू द्या ग सोन्याचा फुटका मनी, खरा माझा दागिना माझा घरी. नसू द्या ग सोन्याचा फुटका मनी, खरा माझा दागिना माझा घरी. नसू द्या ग सोन्याचा फुटका मनी, खरा माझा दागिना माझा घरी. नसू द्या ग सोन्याचा फुटका मनी, खरा माझा दागिना माझा घरी. हे शब्द माझे नाहीत आणि हे शब्द तुमचे पण नाहीत, परंतु हे शब्द आपल्या तुमच्या माझ्या आईचे आहे, रमाईचे आहे. काय बोलते ती? नसू द्या ग, क्या बात है, दीपक भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नसू द्या ग सोन्याचा मनी, खरा माझा दागिना माझा घरी. नसू द्या ग सोन्याचा सूर्याचा
स्वतःसाठी जगतात ते जिवंत असून सुद्धा मेलेले असतात, परंतु जे इतरांसाठी जगतो तो मरून सुद्धा जिवंत असतो. हा सिद्धांत आहे. कारण रमाई कितीतरी महिला झाल्या. माझी जाऊ साहेब भोसले, सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि रमाबाई आंबेडकर या 4 बायाशिवाय भारतात दुसऱ्या बाईची जयंती पाहिली का तुम्ही? पाहिली का? मरूनही ज्याची जयंती होते ते किती मोठे लोक असतील. म्हणून म्हणतोय जगण्या मरण्याची भीती रणकंदनाला नसते. संविधान सुशांत भाऊ, जगण्या मरण्याची भीती रणकंदनाला नसते. उरण्या सरण्याची भीती स्पंदनाला नसते. फुलांना असेल कदाचित मनोज राजा, पण सुगंध चोरण्याची भीती चंदनाला नसते. त्यांच्याकडे सुद्धा पार्टीला 100 रुपये मिळाले, धन्यवाद. आणि तेही पण म्हणतायत मला आहे ग सारेच भान आणि माझ्या धन्याची जाण. मला आहे ग सारच भान आणि माझ्या धन्याची जाण. हिरा हिरा कोहिनूर माझा धनी, हिरा कोहिनूर माझा धनी. फिके पडे तया पुढे सोन, फिके पडे तया पुढे सोन, फिके पडे तया पुढे सोन, फिके पडे तया पुढे सोन. काळत बसा तुम्ही उनी धुनी. बायास ना त्या महिला मंडळ आणि एसटी महामंडळ सारखं आहे की नाही? लास्ट टाइमचा कधी भरोसा नसतो, येईल किंवा नाही. ह्या बात आहे. खरा माझा दागिना माझा धनी. सुनील गोंडाने बाबासाहेबांचे सच्चे भाई सुनील गोंडाने साहेब जामगाव यांच्याकडून सुद्धा पार्टीला 50 रुपये मिळाले, धन्यवाद. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. खरा माझा दागी मला आहे ग सारेच भान आणि माझ्या धन्याची जाण. हिरा कोहिनूर माझा, हिरा कोहिनूर माझा धनी. फिक पडे तया पुढे सोन, 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 फिक पडे तया पुढे सोन. श्रद्धा तिरपुडे बघा,
अरे बाबासाहेबाच्या जन्मानं आमची कायाच नाही, आमची नाव सुद्धा पलटले. काल कशी नाव होती, नाव घेतल्याबरोबर ते घृणा येत होती माणसाची. ची 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 ची, एवढी बेकार नाव होते. वाटपणारे लवकर शामराव लुंग्या. मी ताणून राहिलो इकडे, तो घृणा येत होती नाव घेतल्यावर. माया आबाजीचं नाव होतं ढोमण्या. दीपक भाऊ ढोमण्या. आणि त्याच्या भावाचं नाव होतं उकंड्या. 3 भाऊ होते ते. आणि तिसऱ्या भावाचं नाव होतं खकाण्या. काय अर्थबोध होईल याच्यात. आता हे तर नाव झाले, अळनाव बी तसेच आहे. तितर मारे, उंदीर मारे, बटेर मारे, आहे की नाही असे. बाबासाहेबांनी कायद्याने तुम्हाला सवलत दिली. तुमच्या नावाला आडनावाला घृणा येत असेल तर तुम्ही न्यायालयाला हे अर्ज करून तुमचं आडनाव बदलू शकता. ही सोय कायद्याने बाबासाहेबांनी तुम्हाला करून दिली. आता प्रत्येकाच्यात तितर मारे, बटर मारे आहे. आमच्यातही मारे आहे. उंदीर मारे नाही रे, वाघ मारे आहे. कारण आम्ही उंदीर माऱ्याची अवलादच नाही, वाघ माऱ्याची अवलाद नाही. आमचा बापच वाघ होता की. म्हणून म्हणतो बाबासाहेबाच्या आणि रमाच्या कष्टमय जीवनाने आमच्या जीवनाला सोन्याची झळाळी आली. म्हणून मरेस्तोवर त्यांची ऋण या अंगाच्या चामडीचा जोडा करून जरी बाबासाहेबाच्या पायामध्ये दिला, चप्पल करून रमायच्या पायामध्ये दिली, तरी त्यांचे उपकार सुटणार नाही. एवढ्या अनंत उपकार आहे. म्हणून म्हणतोय मला आहे ग सारच भान आणि माझ्या धन्याची जाण. हिरा कोहिनूर माझा धनी, हिरा कोहिनूर माझा धनी. फिके पडे तया पुढे सोन, फिके पडे तया पुढे सोन, फिके पडे तया पुढे सोन, फिके पडे तया पुढे सोन. काढत बसा तुम्ही उनी धुनी, काढत बसा तुम्ही उनी धुनी. खरा माझा दागिना दुसऱ्याकडे वेगावर. जेव्हा त्या महिला रमाईला डिवसतात, प्रत्येक स्त्रीला स्वाभिमान आहे. माणसाला जसा आहे तसं स्त्रीला स्वाभिमान आहे. म्हणून तर बाबासाहेबांनी 50-50 केलं. 50% महिलांना आरक्षण, 50% पुरुषांना आरक्षण. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. बुद्धाने जे केलं तेच बाबासाहेबांनी केलं. म्हणून म्हणत होता स्त्री ही रक्ताची खाण आहे. काय म्हणलं होतं मनू महाराजांना? स्त्री ही रक्ताची खाण आहे. पण तथागत भगवान बुद्ध म्हणले, अरे स्त्री ही रक्ताची खाण नाही, स्त्री ही रत्नाची खाण आहे. कशाची खाण आहे? रत्नाची खाण आहे. बुद्ध जमिनीतून उगवले का? नाही. एका स्त्रीच्या हृदयातूनच त्यांनी, पोटातूनच त्यांनी जन्म घेतला. बाबासाहेबापर्यंत, गाडगे बाबापर्यंत. म्हणून स्त्री ही सदा सर्वदा श्रेष्ठ आहे. म्हणून रमाई म्हणते, नका पाहू ग माझा अंत, नका पाहू ग माझा अंत, नका पाहू ग माझा अंत. महिलांनो,
नका पाहू ग माझा अंत, मला गरिबीची ना खंत. जय भीम ताई. जय भीम. नका पाहू ग माझा अंत. या रमाईच्या लेखीकडनं 50 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजून स्वागत करा. नका पाहू ग माझा अंत, मला गरिबीची ना खंत. जशी शिलाने मी सिलवान, जशी शिलाने मी सिलवान, तसा धनी माझा सिलवंत. तसा धनी माझा सिलवंत, तसा धनी माझा सिलवंत, तसा धनी माझा सिलवंत. रमाई आपल्या धन्याची गॅरंटी देत आहे आणि बाबासाहेब आपल्या पत्नीची गॅरंटी देतात. किती प्रचंड विश्वास एकमेकावर. नाहीतर आता बघा दादा, दादा एक मिनिट इकडे बघा ना, विनंती करतो. आता जर बाळणपणासाठी स्त्री माहेरी गेली असेल, कॅसेट लावायचं कॅसेट. याच्यासाठी पाणी टाकायला लागतं बाबाजी. कितीदा सांगतो मी. एकदा बाबासाहेब संसदेमधून नेहरूशी झगडा करून निघतात. संसदेच्या गॅलरीमध्ये काही पत्रकार असतात. जसे बाबासाहेबांनी संसदेच्या बाहेर आल्याबरोबर पत्रकार बाबासाहेबांना घेरतात आणि विचारतात, मिस्टर बी आर आंबेडकर, नेहरू तुम्हाला घाबरतो, याचं कारण कदाचित हेच नसेल की तुम्ही जास्त शिकलात म्हणून. सुशीलभाऊ बाबासाहेब त्यावेळेस काय उत्तर देतात पत्रकारांना, पत्रकार महोदय, मी जास्त शिकलो म्हणून नेहरू मला घाबरत नाही, मी शिलवा नाही म्हणून नेहरू मला घाबरतो. साधं आणि सोपं उत्तर. तशी गॅरंटी बाबासाहेबाची रमाई देते आणि म्हणते काय, मला नका पाहू ग माझा अंत, मला गरिबीची ना खंत. जशी शिलाने मी सिलवान, जशी शिलाने मी सिलवान, तसा धनी माझा सिलवंत. तसा धनी माझा सिलवंत, तसा धनी माझा सिलवंत, तसा धनी माझा सिलवंत. गळाभर गळाभर सोन घाला तुम्ही, गळाभर सोन घाला तुम्ही. अक्षता रामटेके, मुक्काम मोर्दा, तहसील देवरी यांच्याकडनं राहणार कवठा, तालुका देवडी, जिल्हा वर्धा यांच्याकडनं 50 रुपये मिळाले. क्या बात आहे. धन्यवाद. टाळ्या वाजून स्वागत करा. गळाभर सोन घाला तुम्ही, गळाभर सोन घाला तुम्ही, पण खरं माझा दागिना माझा सुनील घोंडाणे जामगाववाले यांच्याकडे 20 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा.
तिसरं कडवाई गाव. हे आभाळ ही गाही वरले, हे आभाळ ही गई वरले, हे आभाळ ही गई वरले, फुला समान शब्द बहरले, फुला समान शब्द बहरले, फुला समान शब्द बहरले, हे आभाळ ही गाही वरले, फुला समान शब्द बहरले. भीम भीम दागिना, भीम दागिना झाला जगाचा, भीम दागिना झाला जगाचा. शब्द रमाईचे खरे ठरले, शब्द रमाईचे खरे ठरले, शब्द रमाईचे खरे ठरले, शब्द रमाईचे खरे ठरले, शब्द रमाईचे खरे ठरले. रमाईचे शब्द खरे ठरले. बाबासाहेबाला काय म्हणतात? विश्वभूषण, विश्वरत्न, सिम्बॉल ऑफ नॉलेज. ज्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब शिकले त्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला आणि त्यावरती खाली नाव कोरलंय, सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर B.R. आंबेडकर. किती मोठी गोष्ट आहे. एवढंच नाही, आकाशातल्या एका ताऱ्याला बाबासाहेबाचं नाव दिलं. बाबासाहेबाच्या जयंती दिनी दीपक भाऊ वानकडे साहेब, आकाशातला तारा, अरे धरतीवरचे जमिनीवरचे तर सोडाच, आकाशात सुद्धा एका ताऱ्याला बाबासाहेबाचं नाव दिलं. आणि मग रमाईनं जे म्हटलं ते खरं झालं म्हणून लिहिलं काय? हे आभाळ ही गही वरले, फुला समान शब्द बहरले. भीम दागिना झाला जगाचा, भीम दागिना झाला जगाचा. शब्द रमाईचे खरे ठरले, शब्द रमाईचे खरे ठरले, शब्द रमाईचे खरे ठरले, शब्द रमाईचे खरे ठरले. सदैव राहील ध्यानी मनी, सदैव राहील ध्यानी मनी. खरा माझा दागिना माझा धनी. शेवट आहे गाव. सुशेन भाऊ, संविधान. इकडून या ना, असे तिकडून. हा शेवट सादर करतोय. अलंकाराच्या धाटणीतूनी, अलंकाराच्या घाटणीतूनी, अलंकाराच्या घाटणीतूनी, अर्थबोधाच्या राखणीतूनी, अर्थबोधाच्या राखणीतूनी, अर्थबोधाच्या राखणीतूनी, अलंकाराच्या धाटणीतूनी, अर्थबोधाच्या राखणीतूनी. आलं जन्माला आलं गीत हे, आलं जन्माला आलं. मनोज राजाच्या लेखणीतून, मनोज राजाच्या लेखणीतूनी, मनोज राजाच्या लेखणीतूनी, मनोज राजाच्या लेखणीतूनी. वदे रमाई
वदे रमाई काळजातुनी खरा माझा दागिना अर्चनाताई देशपांडे रमाईची लेख बघा आणि तुम्ही पाहता नुसत्या हं? कसं आहे तुम्ही जर तिथून आले तर यायला बी जोर येते ना मग. ताराबाई शिंगाडे आणि अर्चनाबाई देशपांडे यांच्याकडनं प्रत्येकी 50 आणि 100 150 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजून स्वागत करा. जय भीम जय भीम. बर बर पुढच्या वर्षी येणार नाही बरं मी, म्हणून जरासं म्हणजे यानं म्हणतो हक्कानं अधिकारानं. नमिता राजकुमार वाहने मूर्तिकार माडगी यांच्याकडून 100 रुपये मिळवले. क्या बात आहे. माडगीहून आले कार्यक्रम ऐकण्यासाठी. माडगीहून येऊन पैसे देतात. निम गावातले मात्र तसं काहीच करत नाही. जामगाववाले तर आपले जिंदाबाद आहे. वदे रमाई काळजातुनी वदे रमाई काळजातुनी खरं माझं दार. रमाईचं आणि बाबासाहेबाचं पती पत्नीचं नातं जरी असलं पण सांस्कृतिक नातं कसं असतं. सांस्कृतिक नातं सामाजिक नातं पती पत्नीचं होतं. सांस्कृतिक नातं 4 ओळी आपल्या समोर सादर करतो. संविधान आम्ही येईल तुझ्या दोघांची रूढीची अक्षम्य द्वंद्व होते. द्वंद्व म्हणजे भांडण झगडा. दोघांची रूढीची अक्षम्य द्वंद्व होते पण आमच्या जीवन फुलातील मकरंद होते. दोघांचीही रूढीशी अक्षम्य द्वंद्व होते. आमच्या जीवन फुलातील मकरंद होते. मनोज राजा रमाई करुणेची कविता. मनोज राजा रमाई करुणेची कविता आणि बाबासाहेब मुक्त छंद होते. सांस्कृतिक नातं कर माझा दागिना जाता जाता शेवटचा शेर. क्षय म्हणजे टीबी नावाचा आजार. क्षयाने जरी शंक झाली रमाई. क्षयाने जरी शंक झाली रमाई पण मूकनायकाचे अंक झाली रमाई. क्षयाने जरी शंक झाली रमाई मूकनायकाचे अंक झाली रमाई. मनोज राजा उडण्याचे बड नसलेल्या या कोटी पाखराचे पंख झाले रमाई. विनोद बाबू